श्रीकृष्ण गोकुळवासियांचा, गोकुळातल्या गाई वासरांचा, नंद यशोदेचा सगळ्यांचा निरोप घेऊन द्वारकेला निघाले होते. पण पण आता राधेचा निरोप घेणं आलं. तिचा ते निरोप कसा घेणार होते? राधेशिवाय त्यांनी आजवर विचारच केला नव्हता. आणि राधेची स्थिती तरी काही वेगळी होती का? ते राधेजवळ गेले. राधेने मनोमन हेरलं की कान्हा माझी अवस्था जाणतायत. त्यांना निरोप घेणं कठीण होतंय. पण जाणं तर आलंच ना. श्रीकृष्ण राधेजवळ आले. त्यांनी आपली बासरी काढली आणि तिच्या हातात दिली. राधे, ही बासरी आजवर फक्त तुझ्यासाठी आणि या गोकुळवासियांसाठीच वाजली. आता तिचं काय काम माझ्याकडे? जिथे तुम्हीच नसणार आहात तर मग या बासरीचं काय काम? ही बासरी तुझ्याकडे ठेवून दे बरं, माझी आठवण म्हणून. राधा मनोमन हसली आणि म्हणाली की खरंच कान्हा, माझ्या अवस्थेपेक्षा या बासरीची अवस्था काही वेगळी आहे का? आता या बासरीतून ते प्रेमस्वर, ते आर्तस्वर, ते आनंदी स्वर, कसलेच स्वर निघणार नाहीये. तिची व्यथा माझ्याशिवाय वेगळी नाही काही. आम्ही एकमेकींना सोबत करू बरं, हरकत नाही. आण ती बासरी. असं म्हणून तिने श्रीकृष्णाकडनं ती बासरी घेतली.